पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरीश केनी आपला वाढदिवस दरवर्षी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर साजरा करत असतात। यंदा त्यांनी आपला वाढदिवस शिवजन्माचा साक्षीदार असलेल्या शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात साजरा केला। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी, महिला आणि शाळकरी मुले उपस्थित होते। या प्रसंगी हरीश केनी यांनी आपली भावना व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि पराक्रमाचा गौरव केला। यावेळी विद्यार्थिनींनी शिवकालीन युद्धकलेचे प्रदर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज माझा वाढदिवस ह्या शिवनेरी किल्ल्यावर साजरा होत आहे। माझे मित्र अरविंद म्हात्रे, बबन मुकादम, रवी म्हात्रे आणि माझे काही सहकारी यांनी संकल्पना केली होती की आपले वाढदिवस छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्यावर साजरा करूया। आणि असे आम्ही ज्यापासून संकल्पना केली त्यापासून आम्ही आमचे वाढदिवस आहेत हे किल्ल्यांवर साजरा करतो। आणि आज हा वाढदिवस आज महाराजांचा जन्मस्थान शिवनेरी या ठिकाणी आज केलेला आहे। अरविंदजींनी सांगितले की आम्ही हे वाढदिवस साजरा करीत असताना आम्ही किल्ल्यांची साफसफाईची मोहीम घेत असतो, परंतु या ठिकाणी एक आनंद वाटला की ह्या किल्ल्यावर आज आम्हाला अतिशय आनंद वाटला की इथं साफसफाईचं आम्हाला गरजच लागली नाही, कारण पूर्ण हा स्वच्छ असा किल्ला ठेवला आहे, प्लॅस्टिक मुक्त असा किल्ला ठेवला आहे। त्यामुळे या ठिकाणी मी नक्कीच शासनाचा या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो। आज छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श महाराज हे पूर्ण जगाला कळलेले आहेत, कारण अशा प्रकारचे राजा हा जगात झालेला नसेल। कारण यांची न्यायव्यवस्था असो, शिक्षण व्यवस्था असू दे, राजकीय त्याकाली जी परिस्थिती होती, गनिमी कावे, आज त्यावेळी कमी सैनिक असताना गनिमी काव्याच्या माध्यमातून मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही आणि परकीय शत्रू आणि स्वकीय शत्रू अशा सर्व लढाया महाराजांनी त्यावेळी गनिमी काव्यात जिंकलेल्या आहेत। आज त्यावेळी हे करीत असताना सर्व धर्म समभाव राखून सर्वांना एकत्र करून रयतेचे कल्याण कसे होईल असेच विचार महाराजांचे होते आणि असे विचार नवीन पिढीला कळले पाहिजेत, हा आमचा उद्देश आहे। आज 375 वर्ष आज महाराजांची जयंती आपण मागच्या महिन्यात केली। 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला। आज 375 वर्ष झाले आणि 375 वर्ष होऊन सुद्धा आज महाराजांचं आपण नाव घेतलं का एक उत्स्फूर्त आपल्याला एक प्रेरणा मिळतं। तर महाराजांनी असे कार्य केलेले आहेत। आज 50 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 350 ते 400 किल्ले जिंकलेले आहेत। आज आम्हाला 50 वर्षे व्हायला आले, परंतु आम्हाला त्यांच्या किल्ल्यापर्यंत अजूनही पोहोचता येत नाही। म्हणजे 50 वर्षाच्या कारकिर्दीत आज आपल्याकडे सर्व सुविधा आहेत, गाडी घोडे आहेत, तरी सुद्धा आपण करू शकत नाही। परंतु त्यावेळी लढाया करून महाराजांनी किल्ले जिंकले। मग त्याच्यात भुईकीट किल्ले असू दे, जलकोट किल्ले असू दे, डोंगरी किल्ले असू दे, असे सर्व किल्ले जिंकून हा जो राज्य गुलामगिरीत होता, परकीयांच्या गुलामगिरीत होता, तो परकीयांचा गुलामगिरी नष्ट करून एक राज्य दिसता राज्य नाही, सुजलाम सुफलाम राज्य कसा निर्माण करतात, हीच महाराजांची प्रेरणा आपण यावेळी घेऊया। कारण आज आमच्याबरोबर मोठ्या संख्येने महिलाही आलेल्या आहेत। गुरुनाथ मुंबईकर यांनी सांगितले यांची मुलगी एक शिवकन्या आणि शिवकन्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलेले आहेत, कारण यांनी सुरुवात 2017 रोजी इथे प्रशिक्षणाची सुरुवात केली आणि आज इथे माझ्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मुलीने आणखी प्रात्यक्षिक दाखवले। आणखी छोट्या छोट्या मुलींनी त्यावेळी युद्धकलेमध्ये तलवारबाजी असू दे, दांडपट्टा असू दे, काठी असू दे, कशा प्रकारे युद्धकला त्या काली शिकत होते, त्या काळाचे युद्धकलाचे आज नवीन पिढीला ते आज शिक्षण देत आहे। खरोखरच त्यांच्या मुलीचे मी धन्यवाद देतो। अतिशय लहान वयात ते आज छोट्या छोट्या मुलींना प्रशिक्षण देत आहे, खरोखर एक चांगली गोष्ट आहे। आज आमच्या या ठिकाणी बरेचसे शाळेचे विद्यार्थी आहेत, ते एक चांगला एक धडा घेतील की
ह्या किल्ल्यावर त्या शिक्षक वर्गाने त्या शालेने आणल्यात. खरोखरच त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी हे आपल्या मुलांना, कारण इथे आल्यानंतर एक प्रेरणा, कारण ही उद्याची पिढी आहे, ही पिढी आपला उद्या देश घडवणार आहेत आणि त्यांना ह्या महाराजांचा इतिहास कळला पाहिजे. आणि या ठिकाणी गडकिल्ल्यावर आल्यानंतरच, कारण आपण पुस्तकात आणि टीव्हीवर बघून इतिहास बघू शकतो, परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इतिहास कसा, त्यावेळी कशा लढाई केल्या त्या आत्मसात करू शकतो. त्यामुळे नवीन पिढीला येणे खरोखरच आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात माझ्या सहकार्याने साजरा केला. मी त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि परत एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना मानाचा मुजरा करून माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी, म्हणजे शिवाई मातेच्या नावाने आज शिवनेरी नाव, म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव ही जिजामाता ही ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळी जिजामाताने एक पुत्र व्हावा, या पुत्राचं नाव मी नक्की तुझ्या नावाने ठेवेल असं तिच्याकडनं वरदान मागितलं. आणि आपल्याला माहीत आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान 1630 साली हा इथंशी शिवनेरी इथे झालेला. आणि आमचा एक उद्देश होतं का ज्यावेळी आमचे मित्र हरेश केनी वाढदिवस साजरा करायचो, आम्ही वृद्धाश्रम, अनाथ आश्रम या अनेक ठिकाणी गौर गरजू लोकांना आम्ही दान धर्म करत असतो. पण आम्ही एक कल्पना केली का आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे 111 किल्ले आहेत, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असू द्या, या स्वतःही जिंकून घेतलेले असू द्यात, या स्वतःही दुर्ग किल्लं त्या पद्धतीने बनवलेले असू द्यात, हे सर्व आपण एक पाहून लोकांना जनजागृती करूया का जेणेकरून याच्यामध्ये सर्व जणांना आपण का आपला येणारी पिढीला आपण वाढदिवस कसा साजरा करायचा असतो ते वाढदिवस आपण त्या पद्धतीने लोकांनी जसं म्हटलं जातं, आज लोकांना पाहता कोण तोंडावर केक फेकतोय, कोण तलवारीने केक कापतोय किंवा अनेक दारूच्या पार्ट्या देऊन वाढदिवस साजरा केले जातात. परंतु आम्ही असं उद्देश ठेवलेला होतं का प्रत्येक किल्ल्यावर जाऊ आपण डागडुजीपणा करूया, तिथं जाऊ साफसफाई करूया. परंतु इथं आल्यावर आम्हाला खरं आश्चर्यचकित वाटलं की इथं आम्हाला साफसफाई सुद्धा करता आली नाही. एवढा चांगल्या पद्धतीने हा किल्ला स्वच्छतेने ठेवलेला. आणि आम्ही जवळजवळ आमचे मित्र आता बबन मुकादम नगरसेवक हे माझे मित्र बोलले काही तर आम्ही 89वा किल्ला आज आम्ही हा येतोय, पण 89व्या किल्ल्यावर आम्हाला आज प्रथम असा होतो का आम्हाला साफसफाई करायला नाही लागली. म्हणजे अशा पद्धतीचे खरोखर इथल्या लोकांना सुद्धा आणि इथल्या सुप्रेमींना धन्यवाद. प्लास्टिकची सुद्धा मुक्ती कशी करावी हे याच्यामधून एक आदर्श याच्यामध्ये आपण ठेवलेला आहे. कारण कसं आहे, आपलं वस्तू आपण जतन नाही ठेवलं तर आपण महाराजांचा आदर्श पुढे येणाऱ्या पिढीला आपण दाखवू शकणार नाही. आणि आज आपल्याला माहिती आहे का हरेश केनींचं वाढदिवस असल्या कारणाने त्याच्या मतदारसंघातले असू, तलोजा मजकूरचे असू द्या, पेठाळीचे असू द्या, अनेक भागातले लोक आहेत. आज 100 लोक कार्यकर्ते, मुलं मुली आणि ज्येष्ठ नागरिक, आज 71 वर्षाच्या आमच्या ताई काकू सुद्धा आज इथे एवढ्या मोठ्या किल्ल्यावर चढून आल्या. मी चालताना सुद्धा विचार करत होतो का काकूंना कसं काय पहिलं कसं चढेल नाही करतो, मी चढेल करतो. मला एक इच्छा होती की जिथे राजे बाळराजेचा जन्म झाला त्या स्थानी मला जायचं आहे व त्या येता येता त्यांच्याबद्दल मी चर्चा करत आम्ही आलो. आणि अशा पद्धतीने एक उत्साहाने सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक हे सर्व हरेश केनीच्या वाढदिवसानिमित्त इथे जमलेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे जे मुंबईकर आहेत, हे मुंबईकरांची मुलगी आणि यांचे जे छोटे समोर शिवकन्या ज्या आहेत या त्या पद्धतीने प्रदर्शन सुद्धा दाखवणार कशा पद्धतीने तलवार फिरवली जातोय, कशा पद्धतीने भाला मारला जातोय, या सर्व याचे प्रदर्शन करणार आहेत. आणि या किल्ल्यावर जाताना आम्हाला धान्य भांडार कसा इथशी आहे, इथशी धान्य भांडारासाठी लागणारा मसाला कसा बनवला जातो दगडाने, हे सुद्धा पाहायला चांगल्या पद्धतीने मिळाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथशी बौद्ध लेण्या या खूप छान पद्धतीने पूर्वीच्या डेव्हलप केलेल्या आहेत, या सर्व पाहायला आम्हाला मिळाले आणि लोकांना दाखवलं. आम्ही जवळ माझी 6वी फेरी आहे शिवनेरीची, परंतु येणाऱ्या जे शिवभक्त आहेत त्यांना ही पाहायला मिळाली. आणि आज आम्हाला आनंद वाटतो का आमचा मित्र हरेश केनीचा वाढदिवस आपण अशा ठिकाणी करतो, याबद्दल एक आम्हाला आनंद वाटतो. शिवनेरी येथे बालराजे शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असणारी शिवनेरी या ठिकाणी आमचे परममित्र हरेशजी केनी यांचा 4 मार्च दरवर्षी किल्ल्यावरती वाढदिवस साजरा होत असतं. या प्रसंगी आमच्या शिवप्रेमी महिला, आमचे गुरुनाथ मुंबईकर, आमचे परममित्र हरेशजी अरविंदजी म्हात्रे, आमचे रवी शेठ म्हात्रे
बाकी सर्व आमच्या हरेशजी केनी साहेबांना मानणारा युवा वर्ग असेल, महिला मंडळी असेल, आज खरोखर आम्हाला आनंद होतोय। वाढदिवसानिमित्त लोक नेहमीच पार्ट्या वेगवेगळ्या प्रकारच्या करत असतात, पण या ठिकाणी आम्ही संकल्पच अरविंद म्हात्रे यांच्या प्रेरणेने धरलेला आहे। आज कित्येक वर्ष आम्ही आज हा 89वा किल्ला आहे, या ठिकाणी आम्ही सतत किल्ल्यावर जाऊन त्यांचा वाढदिवस न चुकता करत आलो आहोत। महाराजांनी जे राज्य स्वराज्य चालवलं त्याची जनजागृती व्हावी म्हणून ही पिढी या ठिकाणी आलेली आहे। असंच महाराजांचं स्वराज्य होऊन 450 वर्ष झाली, तरी पण शिवाजी महाराज बोलल्यानंतर जय ही आपोआप शक्ती आपल्या अंगातून येते। त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले सर्वच मावळे असेच पुढे त्यांचा वारसा चालवत राहावा। हरेशजी केनी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वच मंडळी हा वारसा जोपर्यंत आमच्या जीवात श्वासोच्छ्वास आहे तोपर्यंत असंच चालवत राहू, एवढीच शिवचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।